तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये धाराशिव पोलिसांची मोठी कारवाई। ड्रग्ज प्रकरणात आणखी एक आरोपी पोलिसांच्या जाळ्यात। माजी नगराध्यक्ष संतोष कदम याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। विदर्भातील शाळा आजपासून सुरू। शाळांकडून विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत। ढोल वाजवत विद्यार्थ्यांचं स्वागत। 45 दिवसांच्या सुट्टीनंतर विद्यार्थी शाळेत परतले। अमरावती जिल्ह्यातल्या झेडपी शाळा आजपासून सुरू। विद्यार्थ्यांचं पेन आणि पुस्तक देऊन शाळेत स्वागत। कोल्हापूरच्या धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर ओसरला। पंचगंगा नदी पातळीमध्ये घट व्हायला सुरुवात। पंचगंगेची पाणी पातळी 24 फूट 8 इंचावर। सिंधुदुर्गामध्ये भात शेतीची कामे जोरात सुरू। गेल्या काही दिवसात जिल्ह्यात समाधानकारक पाऊस। शेतात तरवा काढणं आणि लावण्याची कामं सुरू। इराण आणि इस्रायल युद्धाचा शेअर बाजारावर परिणाम। शेअर बाजार उघडताच सेन्सेक्समध्ये 600 अंकांची घसरण। शेअर बाजार उघडताच निफ्टीमध्ये 170 अंकांची घसरण। बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी एकाला अटक। संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन पोलिसांची कारवाई। आरोपीकडून 3 लोखंडी तलवारी जप्त। मराठवाड्यातील बँका शेतकऱ्यांना कर्ज देत नसल्याच्या तक्रारी। ठाकरेंची शिवसेना घेणार बँकांची शाळा। अंबादास दानवे आंदोलन करत बँकांना विचारणार जाब। अकोल्यात शेतीच्या वादातून आईच्या डोक्यावर कुऱ्हाडीने घाव। आईची हत्या करणाऱ्या फरार आरोपीला 3 महिन्यांनंतर अटक। दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाच्या अडचणीत वाढ। विजय देवरकोंडाचं विशिष्ट समुदायावर भाषण। या प्रकरणी गुन्हा दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।